गोलंदाजी मार्कवर बघतोय आपण जयदीप कोठारी न्यू स्टार माडवीपाडा संघाचा गोलंदाज. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात एक टाकावरच्या दिशेला येतोय चेंडू. अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर विकेटचा पतंग होते. कमॉन डीजे. Behis, malam kisti, sehobis. Titi puri di sehobis, malam kisti, nat sehobis. Titi puri di sehobis. Thank you DJ. बघा एखादा संघ जर हारला असेल त्यांना हा मैदानाचा ताबा सोडायला सुद्धा थोडा विचार करावा लागत असेल, कारण अप्रतिम संगीत वाजवलं जाते. आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये अप्रतिम संगीत वाजवलं जाते डीजे मास्टर यांच्याकडून. खरोखरच एक या स्पर्धेची शोभा वाढवली जाते या डीजेच्या ताळावर. आणि त्याच्यानंतर बघतोय आपण मैदानाच्या चारेभोवती बघतोय भारतीय जनता पार्टीचे बॅनर आणि त्यानंतर झेंडे. खरोखरच हे झेंड्याने आणि ह्या बॅनरने ह्या मैदानाची शोभा वाढली जाते. तर पुन्हा एकदा जयदीप कोठारी या सीझनच्या पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यशस्वी होतोय. यापुढचा चेंडू कार्पेटच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेला खेळून काढलाय. अशा प्रकारे एक धाव पूर्ण केली जाते. श्री गणेशा केला जातोय संघाचा. धाव संख्या बघतोय 1-1. जयदीप गोलंदाजी मार्कवर. आपल्या पहिल्या षटकामधला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजच्या फॉलो थ्रो मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ओ हो हो, एकाच साईडलाच दोन खेळाडू गेले होते. बघा क्रिकेटमध्ये जर धावा जमवायच्या असतील तर येस, नो आणि वेट या तीन गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. बघा कॉलिंग यावेळी थोडीशी चुकले होते, परंतु नशिबाची साथ दोन्ही खेळाडूंना मिळाली आणि नक्कीच दोन्ही खेळाडू मैदानामध्ये सुखरूप अजूनपर्यंत आहेत. या एका धावेने संघात एकच धाव आहे अजूनपर्यंत बघायला गेलं तर. खरोखरच कॉलिंग बरोबर नव्हती आणि नक्कीच माघारी गेला फलंदाज आणि पिच मध्ये आपल्या सुखरूप आहे. पुन्हा एकदा जयदीप गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आता मात्र चेंडू लगावांच्या दिशेला येतोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक यू डीजे. बघा सुरुवाती क्षण आहेत मॅचचे. कदम कदम बढ़ाते जा, खुशी के गीत गाते जा. कारण नवीन पर्व आहे, नवीन पर्वाची नवीन सुरुवात आहे. तर मैदानामध्ये झाडू घेऊन जायचं आहे. पंचांकडून इशारा केला जातोय. नवीन पर्व चालू झालेलं आहे आपल्या असोसिएशनचं. आणि खरोखरच बहुतेकशी खेळाडू असे असतील, बहुतेकच्या टीम असे असतील की ज्यांचा सराव सुद्धा झालेला नसेल, परंतु क्रिकेटची ओढच एवढी आहे की खरोखर क्रिकेट खेळायला आपण बघितलं ते 7 समुद्रा पार गेलो तरी सुद्धा क्रिकेटचा वेळ काय कमी होणार नाही. खरोखरच अप्रतिम क्रिकेट बघायला मिळतोय आपल्याला या मैदानामध्ये. आई जीवदानी 11 बॉलिंग संघाकडून आयोजन केलेलं आहे या स्पर्धेचं. तर षटकार आल्याच्या नंतर संघाची धाव संख्या बघतो आपण 7 धावा. बघूया, घेऊया छोटासा ब्रेक. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये परतूया. कमांड डीजे. की मजा बड़ी ले लो भैया अनारकली.
थँक्यू डीजे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. पुन्हा एकदा तिथे गोलंदाजीवर सज्ज होतो गोलंदाज जयदीप कोठारी. नक्कीच चांगला गोलंदाज आहे हा सुद्धा, परंतु सुरुवाती क्षण आहेत कारण भरपूर संघाचे अजून सराव सुद्धा झालेले नाहीत कारण मैदान नाही आहेत त्याच्यामुळे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जयदीप. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू चौबुक शॉट. बॉल जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला, सीमा रेषा बाहेर. 4 धावांचा लीड. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. थँक्यू डीजे. बघा फलंदाजाला या चेंडूवर काय करायचं होतं, फक्त फुलटॉस चेंडू होता, बॅटवर घ्यायचं होतं आणि फक्त दिशा दाखवायची होती आणि तेच काम केलं इथे फलंदाज राजेश यांनी. फुलटॉस चेंडूला त्याची नसीहत दाखवून दिली लॉगआउट सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जयदीप. गोलंदाज सज्ज होतोय. या पुढचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे सर्कल मध्ये, पण तो क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू एक्स्ट्रा कव्हर दिशेला सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. यस मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला 2 क्षेत्ररक्षण होते सर्कल मध्ये, त्याच्या मध्ये हा चेंडू जातो सीमारेषे बाहेर. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळतोय प्रावल प्लेच्या षटकामध्ये. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा ह्या धाव फलावर लागल्या गेल्या. तर गोलंदाज अजय किरकिरे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. बघा जर ह्या पिचचा विचार केला, ह्या खेळपट्टीचा विचार केला तर नक्कीच फलंदाजांना फायदेशीर ठरणारी ही धावपट्टी आहे, कारण ह्या धावपट्टीचा विचार केला तर 99 धावा ह्या हायेस्ट सुद्धा बनू शकतात आणि 24 धावा सुद्धा जमायला कधी कधी कठीण बनते या धावपट्टीवर. तर अजय किरकिरे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. त्याचवेळी स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय विवेक भुरकुंड याला. अजय गोलंदाजी मार्कवर. पावलांच्या रनअप मध्ये चुका झाले होते, पंचांकडून इशारा केला जातोय. बघा शनिवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस. संध्याकाळच्या सत्रामध्ये बघायला गेलं तर नक्कीच प्रेक्षक वर्ग जास्तीत जास्त या मैदानामध्ये हजर लावण्याची शक्यता आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर ज्या सामन्याची प्रेक्षकांना उत्सुकता असतो म्हणजे मेगा फायनलचा सामना, तो उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळेल. आपण ट्रॉफ्या बघतो, अप्रतिम ट्रॉफ्या ज्या आपल्या समालोचन कक्षामध्ये समोरच्या दिशेला ठेवण्यात आलेल्या आहेत. अजय गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. दुसरं षटक चालू होते मैदानामध्ये. दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू मिस्टर विवेक याच्यासाठी. या पुढचा चेंडू निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगली सुरुवात म्हणावी लागेल अजय किरकिरे याच्याकडून. मागच्या सीझन मध्ये बघायला गेलं तर निष्ठार मडवीपाडा संघ अप्रतिम फॉर्म मध्ये होता. बरेचसे पारितोषिक पटकावलेली होती या संघाने. बघायला गेलं तर ह्या संघाचा जर विचार केला तर सलामीची जोडी आकाश आणि अक्षय खरोखर एक जबरदस्त जोडी आहे निष्ठार मडवीपाडा संघाची. तर पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यास बॅटचा कडा घेऊन गेला होता चेंडू. पंचांचं बोट हवेत उठतंय. अशा प्रकारे दुसरा आदरा बसतोय. साई कृपा विरार फाटा संघाला. कमान डीजे. थँक्यू डीजे. बोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून मी टिपलाय. आणि नक्कीच असं गोलंदाजांनी सांगायला पाहिजे की अजय याने टिपलाय
विवेक सारख्या फलंदाजाला आणि अशा प्रकारे दुसरा आदरा बसतोय विराट पाटा संघाला. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर दयानंद तुंबडा. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या, परंतु दुसरं षटक चांगला कमबॅक बघायला मिळतोय आपल्याला अजयाच्याकडून. अजय गोलंदाजी मार्कवर. आपल्या दुसऱ्या षटकामधला तिसरा चेंडू. या पुढच्या चेंडू कार्पेटच्या दिशेने गोलंदाजाच्या दिशेने खेळून काढला. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या या चेंडूवर. या 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र बघतो आपण 17 धावा. अजय गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु ओव्हर थ्रोच्या रूपाने 1 धाव येते. तर एका धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण 18 धावा झालेल्या आहेत. वाटते बॅटर थोडासा पुढे आलेला होता धाव घेण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे एसटी रक्षकाने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राईक चेंडवर, परंतु ओव्हर थ्रोच्या रूपाने ही 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या बघतोय 18 धावा. तर चांगला कमबॅक मानावा लागेल अजयाचा. अजय गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी म्हणावी लागेल. यष्टीरक्षक बीट झालेला आहे ते. अशा प्रकारे पुन्हा एकदा 1 धाव येते. राजेश याच्या बॅट मधून आलेली ही 1 धाव. एका धावेने संघाची धाव संख्या बघतोय आपण 19 धावा. राजेश याचा विचार करायला गेला तो खरोखर 5 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 15 धाव संख्येवर नाबाद खेळतोय नॉन स्ट्राईक चेंडवर. त्याजवळ स्ट्राईक चेंडवर आपण बघतोय दयानंद तुंबडा नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी गेलेला फलंदाज आहे. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट आणि मिडॉनच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. आता गोलीस कुठं होतीस? रखमाईचे पडाला नंदत होतो घड्याला. रखमाईचे पडाला नंदत होतो घड्याला. टाईम ओढा झाला तरी नाही आला. दिला होता वायदा नाही झाला फायदा. दिला होता वायदा नाही झाला फायदा. भिनोडियंत भिनोडदेत भिनोडियंत भिनोडदेत. भावसलं माझवन सुखातेले नाचवन. भावसलं माझवन सुखातेले नाचवन. थँक्यू डीजे. जरा या अजय याच्या गोलंदाजीचा विचार केला तर अवघ्या 5 चेंडूमध्ये 4 धावा मोजलेल्या होत्या, परंतु शेवटचा चेंडू हा खराब चेंडू मानावा लागेल. या चेंडूवर षटकार येतो. अशा प्रकारे दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 10 धावा येत आहेत. तर धावेचा विचार केला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 25 धावा. 2 बाद 25 अशी धावसंख्या आहे. तर विशाल येतो गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक होता अक्षय, परंतु क्षेत्ररक्षकाला कोण चेंडू सीमारेषे पार जातो 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. बघा गोलंदाजाला षटकार मारल्याच्या नंतर लगेच यष्टीरक्षक गोलंदाजापर्यंत पोहोचला. नक्कीच त्याचा उत्साह वाढवताना दिसतोय, कारण क्रिकेटमध्ये हा उत्साह वाढवणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा विशाल गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय, खराब चेंडूची नोंद केली जात आहे. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धाव संख्या बघतो आपण 32. फॉलोअप 2 विकेट.
32 धावा या स्कोर बोर्डवर लागल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, पुन्हा एकदा पंचांकडून इशारा येतोय. बॅक टू बॅक 2 खराब चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर 2 चेंडू खराब. असं बघायला गेलो तर 1 चेंडू मध्ये 8 धावा मोजतोय विशाल सारखा गोलंदाज. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. तर बॉल आलेला आहे गोलंदाजाच्या हातामध्ये. प्लीज चेंडू घ्या. अशा प्रकारे बघायला गेलं तर या 6 धाव्यांनी संघाची धाव संख्या झालेली ते 39 धावा झालेल्या आहेत. 39 ही धाव संख्या आहे. जर संदीप थापड हे कुठे असतील तर त्यांनी लगेच समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन बॉल येतो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु एकाच धावेवर समाधान. मला वाटतं एका धावेने संघाची धाव संख्या बघतोय पण धाव संख्या झालेली आहे ती 40 धावा. 3रं षटक मैदानामध्ये स्थिर आहे. 3ऱ्या षटकाचे जर विचार 3ऱ्या षटकावर जर लक्ष आपण केंद्रित केलं तर या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावा आलेल्या आहेत त्या तब्बल 15 धावा. खराब गोलंदाजी विशाल याच्या मार्फत. हॅलो विशाल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पुन्हा एकदा पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धावेने संघाची धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते ते 41 धावा. 41. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. खराब गोलंदाजी. पहिल्या षटकाचा विचार केला तर जयदीप कोठाडी याच्या मार्फत 15 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर अजय किरकिरे याच्या मार्फत जर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या होत्या. 3ऱ्या षटकाचा विचार करायला गेला तर विशाल याच्या मार्फत शतक आदळले जाते आणि या षटकाचा विचार केला तर तब्बल 3 चेंडू मध्ये 17 धावा मोजतोय हा गोलंदाज. खराब गोलंदाजी म्हणावं लागेल न्यू स्टार मडवीपाडा संघाकडून. तर सामोरी फलंदाज बघितला आपण दयानंद एक चांगला फलंदाज सुद्धा आहे ज्यांनी 2 चेंडूमध्ये 8 धाव संख्येवर खेळतो. या पुढचा चेंडू बिग हिट करण्याच्या प्रयत्नात बॅटचा कडा घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. आता मात्र पुन्हा एकदा विकेटचा पतंग होते. कम ऑन डीजे. डीजे. अप्रतिम संगीत, अप्रतिम धून, अप्रतिम ताल बघायला मिळतोय आपल्याला. आतापर्यंत 3ऱ्या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3ऱ्या षटकामधला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. मिस्टर संदीप घोरकडे नंबर 5 मध्ये खेळण्यासाठी जातोय. पुन्हा एकदा विशाल. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळून काढला चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा झेल मात्र सुटली जाते.
आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं यावेळी संदीप याला, कारण नक्कीच चांगला निर्णय होता हा. कारण एका बाजूला बघायला गेलो तर राजेश चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि त्याला स्ट्राईक मिळणं हे खूप गरजेचं आहे. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात, उंची जास्त लांबी कमी, आणि अशा प्रकारे विकेट नंबर 4 बाद होतोय. राजेश सारखा फलंदाज बाद होतोय यावेळी. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर 43 धावा ह्या स्कोअरबोर्डवर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि नक्कीच हाफ सेंचुरी पूर्ण करील आजच्या दिवसामध्ये साई कृपा विरार फाटा संघ. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सर अजित, याचा विचार केला गेला तर या असोसिएशन मध्ये बघायला गेलं तर मिडन ओव्हर या गोलंदाजाच्या नावावर आहे. या पुढचा चेंडू इनसाइड एज बॅटचा कडा घेऊन चेंडू जातोय आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. बघा मागच्या वर्षी आपण बघायला गेलो तर सह्याद्री स्पोर्ट आयोजित जी स्पर्धा आयोजित केली गेली होती त्या स्पर्धेमध्ये ह्या खेळाडूने मिडन ओव्हर टाकलेली होती. कारण कमबॅक करावा लागेल इथे न्यू स्टार मडवीपाडा संघाला. अजूनपर्यंत 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्येचं उदाहरण घेतलं तर 43 धावा या स्कोअरबोर्डवर लागलेल्या आहेत. परत चांगली फलंदाजी बघायला मिळते आपल्याला विरार फाटा संघाकडून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाते मिस्टर समीर गोवारी. पुन्हा एकदा अजित. या पुढचा चेंडू आता मात्र मिड विकेटच्या दिशेला, सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. तर धाव संख्या झालेले ते 49 धावा. या पुढचा चेंडू निर्धार चेंडूची समाप्ती होते. तर आजच्या दिवसामधला हायेस्ट स्कोर बघायला गेला ना तर 57 धावा ह्या हायेस्ट आहेत आजच्या दिवसामधले. जर ह्या मॅचचा विचार केला तर 49 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या पुढचा चेंडू इनसाइड एज बॅटचा कडा घेऊन चेंडू मागच्या दिशेला जाते. अप्रतिम क्षेत्ररक्षण मानावं लागेल. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या गेल्या इथे मागच्या दिशेला. जर चेंडू निघाला असता तर नक्कीच सीमा पार गेला असता, परंतु तसं काय होत नाही आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या गेल्या या क्षेत्ररक्षकामार्फत. एका धावेने संघाची धावसंख्या हाफ सेंचुरी पूर्ण करताना दिसतोय साई कृपा विरार फाटा संघ. 50 धावा. अजित शेवटच्या षटकामधला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. निर्धार चेंडूची समाप्ती होते. तर या षटकाचा विचार केला गेला तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा. या षटकाचा विचार केला गेला तर 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 7 धावा मोजतोय. चांगला कमबॅक न्यू स्टार मडवीपाडा संघाकडून. अजित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेला खेळून काढला.
अशा प्रकारे एकच धाव पूर्ण होते शेवटच्या चेंडूवर. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. तर शेवटच्या चेंडूवर एक धाव येते. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये समाप्त होते. नाणेफेकीचा कॉल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना साई कृपा विरार फाटा संघाने 51 धावा जमवलेल्या आहेत आणि 52 धावांचं लक्ष होते. बघूया ब्रेक इनिंग होते तोपर्यंत घेऊया डीजेच्या तलावर सुमधुर गाणं आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. मी तुम्हाला थांबवतो थोडा वेळ. तर यानंतर होणारा सामना असेल ब्लेसिंग स्टार उंबरपाडा वर्सेस आई जीवदानी 11 बोलीस संघ. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीच्या कॉलसाठी या लगेच प्लीज सहकार्य करा. एका बाजूला बघतो ब्लेसिंग स्टार उंबरपाडा, दुसऱ्या बाजूला बघतो आई जीवदानी 11 बोलीस संघ. प्लीज इनिंग ब्रेक झालेला आहे. प्लीज सहकार्य करा लगेच या ब्लेसिंग स्टार उंबरपाडा त्याच विरुद्ध आई जीवदानी 11 बोलिंग संघ नाणेफेकीच्या कॉलसाठी या. सर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज सहकार्य करा. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाचा कर्णधार त्याच वेळी आई जीवदानी 11 बोलिंग संघ. तर मुकेश दादा यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करत आहोत. एका बाजूला बघतो आपण बीजेपी, दुसऱ्या बाजूला बघतो SCA, एका बाजूला बघतो आपण ब्लेसिंग स्टार उंबरपाडा तर दुसऱ्या बाजूला बघतो आपण बोलिंग संघ. आणि बीजेपी आलेला आहे. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. लगेच बॅटिंग स्वीकारलेले आहे. नक्कीच मी बघतो न्यू स्टार ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नवीन पर्वासाठी. ह्या मैदानावर तुमची मॅच कधी झालेली आहे? नाही. नक्कीच तुमचा सराव आहे. हो यस. बघायला गेलं तर समोरचा संघ एक जबरदस्त संघ आहे. या असोसिएशन मध्ये समोरच्या संघाला कुठपर्यंत तुम्ही धावा रोखण्याचा प्रयत्न कराल? कारण तुम्ही पहिला फलंदाजी करताय तर तुम्ही किती धावांचा एक लक्ष समोरच्या संघाला घेऊन चालाल? 40-45. नक्कीच तुमच्या संघासाठी ऑल द बेस्ट असेल आणि नक्कीच मग ते 45 धावांचं लक्ष तुमच्या संघासमोर ठेवतील. जर तुमचा संघ होम संघ आहे, हे ग्राउंड तुमच्यासाठी लकी असेल. मला वाटते या ग्राउंडवर तुम्ही नेहमी सराव करताय तर काय प्लॅन असेल तुमचा या सामन्यामध्ये? काय प्लॅन तर नाही, पण जी खेळू तसेच खेळू नॉर्मल. नक्कीच या संघासाठी विजय ही खूप महत्वाची आहे. तर आता जाऊया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेला आहे आणि बोलिंग संघाला इथे प्रथम फलंदाजी क्षेत्ररक्षण करायचं आहे.
52 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी निष्ठार माळीपाडा संघाची. यापुढचा चेंडू जोरदार प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये मिस टाइम स्ट्रोक होतो. बॅट आणि बॉलचा काल संपर्क होत नाही. निर्धार चेंडूची समाप्ती होतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल आपल्याला विरारपाटा संघाकडून. गोलंदाज दयानंद याच्याकडून. 24 चेंडू मध्ये 52 धावा जमवायच्या आहेत. विजयासाठी लक्ष असेल 24 चेंडू आणि 52 धावा. पुन्हा एकदा दयानंद गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू होता परंतु जोरदार फटका खेळण्याच्या प्रयत्नात लगांच्या दिशेला सीमारेषेवर पकडला जातोय झेल. मिस्टर आकाशाच्या पारीता समाप्त होतोय खेळ. कमांड डीजे. थँक्यू डीजे. बघा आव्हान थोडंसं कडवं आहे कारण 24 चेंडू मध्ये तुम्हाला 52 धावा जमवायच्या आहेत. नक्कीच तुम्ही खेळाडू कक्षामध्ये मधून ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये येता त्यावेळी थोडीशी रणनीती तुमची अलग असते परंतु ज्या हिशोबाने तुम्ही येता त्याच हिशोबाने समोरचा संघ सुद्धा येतो. ज्या प्रकारे फलंदाज असतो त्याच प्रकारे गोलंदाज सुद्धा विचार करून येतं. थोडा वेळ मैदानाच्या आतमध्ये आकाशाने थांबायला हवं होतं कारण मॅचचा सुरुवाती क्षण होता. या पुढचा चेंडू गलेमध्ये ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिसफील्ड झाली. अशा प्रकारे 3 धावा मला वाटते पूर्ण केल्या गेल्या. तर 3 धावा पूर्ण केल्या गेल्या या चेंडूवर. या 3 धावेने संघाचं खातं खोललं गेलंय जयदीप याच्या मार्फत. 3 धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण 1-3 अशी धावसंख्या आहे. 52 धावांचा पाठलाग करताना निष्ठार मडवीपाडा संघ. पुन्हा एकदा दयानंद गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा गलीमध्ये ढकलून दिला होता. चेंडू क्षेत्ररक्षक होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण 7 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात मानावी लागेल कारण पहिल्या चेंडूमध्ये पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आकाश सारख्या खंदा फलंदाजाचा विकेट गेला होता कारण न्यू स्टार मडवीपाडा संघाकडून त्याला त्याची खूप अपेक्षा होती परंतु त्याच्यामध्ये तो खरा उतरला नव्हता. परंतु आता जिम्मेदारी मानावी लागेल जयदीप आणि आकाश याच्याकडून. नक्की जर विचार केला 24 चेंडू मध्ये 52 धावा. क्रिकेट आहे आणि चिताचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं परंतु फक्त क्रिकेट मैदानामध्ये थांबण्याची गरज आहे कारण धावा येऊ शकतात. परंतु जर तुम्ही पहिल्या चेंडूपासून षटकार मारण्याचा प्रयत्न कराल तर समोरचा संघ सुद्धा एक मजबूत संघ मानला जातो. या आशिषयनमधला साई कृपा विरारपाटा संघ. पुन्हा एकदा दयानंद गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू त्रिफलस. यास पुन्हा एकदा गडी मात्र बाद होतोय. कमांड डीजे. थँक्यू डीजे. सलामीची जोडी दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. आकाश आणि अक्षय सारखे खंदे फलंदाज बाद झालेले आहेत. चांगली गोलंदाजी मानावं लागेल. दयानंद यांची न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर अजय. या
पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, निर्धार चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतोय आपण 7 धावा. 52 धावांचा पाठलाग करताना धावफळावर धावा लागल्या जातात त्या 7. कमांड डीजे. व पाहतोय सन्माननीय किरणजी गवारी यांचे इथं आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. संघर्ष भिन्नार संघाचा एक अष्टपैलू खेळाडू किरण गवारी यांचे इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे की आमच्या व्हीआयपी टाईजवरती या आणि स्थान पण नवा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद प्रदीप. राजेश येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी राजेश सारखा फलंदाज येतोय. गोलंदाज येतोय ज्याने सलामीला फलंदाजीसाठी आलेला होता. चांगली फलंदाजी केलेली होती आपल्या संघासाठी. तोच राजेश आता मात्र गोलंदाजीमध्ये कमाल करतोय की काय, कारण पहिलं षटक बघायला गेलं तर अप्रतिम षटक दयानंद याच्या मार्फत आदळलं गेलं. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज राजेश. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची समाप्ती होते. राजेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आपण बघतो लॉगांच्या दिशेला येतोय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली. ओ हो यस नो आणि वेट. नहीं तू समझा नहीं. थँक्यू डीजे. कॉलिंग बरोबर नव्हती. दोन्ही खेळाडू चेंडूवर झडक मारली आणि अशा प्रकारे चेंडू दोन्ही खेळाडूंच्या हाताला न लागता सीमारेषे बाहेर जातो. 6 धावांसाठी. या 6 धावेनी संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र झालेली आहे ती 13 धावा. बघा क्रिकेटमध्ये जर तुम्हाला धावा जमवायच्या असतील आणि जर झेल पकडायचा असेल तर यस नो आणि वेट या 3 गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं. तर नक्कीच तुमचा संघ चांगली कामगिरी करू शकतो मैदानाच्या आतमध्ये. पण ते इथे बघायला गेलं तर 2 खेळाडू झेल पकडण्यासाठी आलेले आहेत. कॉलिंग नव्हतं बरोबर आणि नक्कीच की एक दुखापत झाली नाही खेळाडूंना. पुन्हा एकदा गोलंदाज राजेश. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉग ऑनच्या वरून सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू विजय. बघा झेल सुटला आणि त्याच्यावरती हा मारलेला षटकार. जलपे नमक. 19 धावा फलकावरती लागल्यात. अजूनही 33 धाव्यांची गरज आहे. 15 चेंडू आणि विजयासाठी 33 धावा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात आता मात्र निर्धार चेंडूची समाप्ती झालेली आहे. नक्कीच क्रिकेटमध्ये सांगलं जातंय पकडोगे कॅच तो जितोगे मॅच, सोडोगे कॅच तो हारोगे मॅच. बघा हा झेल पकडला असता तर नक्कीच या 12 धावा वाचल्या असत्या आणि गडी सुद्धा एक बाद झाला असता. परंतु तसं काय होत नाही. पुन्हा एकदा राजेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहे आता मात्र करणार नाही चुकी. पकडला जातोय झेल. मिस्टर जयदीप याच्या पारीचा समाप्त होतोय खेळ. कमांड डीजे.
थँक्यू डीजे. आता मात्र ह्या सामन्याची धुरा आहे ती विशार या फलंदाजाच्या खांद्यावर, कारण धावसंख्या बघायला गेलो तर 19 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा राजेश गोलंदाजी मार्कवर, यापुढे बॉलला सन्मान दिला गेला. सिलिमी डॉपच्या दिशेला खेळून काढला चेंडू, बघता बघता सहजरित्या 1 धाव पूर्ण गेली. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. धावसंख्येचा विचार केला तर 52 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा. तर पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. आता जर विचार केला तर 12 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या 32 धावा. बघा या सामन्याचा जर आजच्या दिवसातला जर विचार केला तर 37 धावांची गरज होती अष्टभुजा संघाला 12 चेंडू मध्ये, आणि 9 चेंडू मध्ये त्यांनी त्या धावा बनवलेल्या होत्या. म्हणून क्रिकेटमध्ये काही अशक्य आहे, परंतु मैदानामध्ये राहणं हे खूप गरजेचं आहे. बघा 12 चेंडू आणि 32 धावा. जर खेळाडूमध्ये क्षमता आहे की मी स्वतःच्या हिमतीवर संघाला विजय मिळवून देऊ शकतो तर शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्ही मैदानामध्ये राहा. जर तुम्हाला वाटत असेल की शेवटच्या षटकामध्ये 15 धावा राहतील आणि जर त्या मी बनवू शकतो तर नक्कीच तुम्ही फिनिशरची अदा इथे मैदानामध्ये साबित करू शकता. जर फिनिशरचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करा. जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला गेला तर महेंद्रसिंग धोनी याला कोण विसरेल. जरी सामना जिंकता आला नाही तरी शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानामध्ये राहण्याची जिद्द ह्या महेंद्रसिंग धोनी या कर्णधाराच्या मध्ये आहे. जर शेवटच्या षटकामध्ये एका चेंडूमध्ये 6 धावेची गरज असली तरी सुद्धा 6 धावा बनवण्याची शक्यता आहे. हा पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू मला वाटतंय, परंतु चांगला चेंडू मानावा लागेल. चांगल्या चेंडूची समाप्ती होते. निर्धार चेंडू जातोय. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या 32 धावा. आता मात्र खराब चेंडू असेल, ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू असेल. अकरा चेंडू आणि 31 धावा. बघा जर मोठे 2 जर फटके आले ह्या सामन्यामध्ये ह्या षटकामध्ये तरी तुम्ही पुन्हा एकदा या सामन्यामध्ये परतू शकता. बघूया काय होतंय. या पुढचा चेंडू आता मात्र लॉगॉनच्या दिशेला खेळला गेला. क्षेत्ररक्षक दूर आहे. बघता बघता चेंडू सहजरित्या सीमारेषे बाहेर जातो. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. थँक्यू डीजे. या चौकाराच्या साहाय्याने आपल्या संघाची धावसंख्या होती ती 25. एक चिकाटी ठेवा तुम्ही मैदानामध्ये. लढेंगे, करेंगे आणि हम अपने टीम को जिताएंगे. जरी नाही जिंकले तरी शेवटच्या षटकापर्यंत मैदानामध्ये राहण्याचं एक धैर्य दाखवा आणि नक्कीच जर राहिले तर नक्कीच जिंकू पण शकता. कारण क्रिकेटचा खेळच असा आहे की अनिश्चिताचा खेळ आहे. पुन्हा एकदा विवेक गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता. हताश, नाराज, उदास असा दिसतो आपल्याला विशाल. कारण बॅटचा पट्ट्यामध्ये चेंडू आला असता तर नक्कीच पुन्हा एकदा लॉगॉनच्या दिशेला सीमारेषे बाहेर गेले असता, परंतु तसं काय होत नाही. निर्धार चेंडूची समाप्ती. धावसंख्या 25. 25 फॉलो अप 3 विकेट.
पुन्हा एकदा विवेक, या पुढचा चेंडू लोकांच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू दिजे. या 6 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र बघायला गेलो तर 31 धावा झालेल्या आहेत. खरोखरच चांगली आता मात्र चांगली सुरुवात केली जाते. मला वाटतंय विशाल याच्याकडून चेंडू शिल्लक असतील 7 आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या 21 धावा. 60 चेंडू मध्ये 21 धावेची 8 चेंडू आणि 21 धावेची गरज. सॉरी, 8 चेंडू आणि 21 धावेची गरज. अजूनपर्यंत बघायला गेलो तर सामना बॅलेन्स आहे. आणि त्यानंतर बघायला गेलो तर विशाल सारखा एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. या पुढचा चेंडू बघायला गेलो तर या सॉफ्ट स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव आल्याच्या नंतर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र बघतोय आपण 31 धावा, सॉरी 32 धावा. आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावेची गरज. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात थोडासा नाराज आहे फलंदाज विशाल. विशाल याचा विचार केला तर 5 चेंडू मध्ये तब्बल 11 धावसंख्येवर खेळतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला साई कृपा विरार फाटा संघाकडून. पुन्हा एकदा विवेक, या पुढचा चेंडू हो 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 मिड विकेटच्या दिशेला अप्रतिम झेल पकडला गेला. आणि हा झेल नाही तर ही मॅच आली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण एकमेव फलंदाज होता विशाल ज्याने अप्रतिम फलंदाजी करणार होता आपल्या संघासाठी. आणि अशा प्रकारे विकेटचा पतंग होते. कमांड डीजे. सोनियाचे नांगण माझ्या माया झालेल्या हार ग, माया झालेल्या हार न म्हणतात सोनियाचा हार ग. सोनियाचे नांगण माझ्या माया झालेल्या हार ग, माया झालेल्या हार म्हणतात सोनियाचा हार ग. झालेली आहे ती 32 धावा, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावेची. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावेची गरज. 3 मोठे फटके खेळावेच लागतील ह्या षटकामध्ये कारण 6 चेंडू आणि 20 धावेची गरज. धावसंख्या बघायला गेलो तर 32 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज अभिजित आपल्या संघाला जीत द्यायची आहे. बघूया काय होते. 6 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. शेवटच्या षटकामधला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज अभिजित. या पुढचा चेंडू फुल टच चेंडू मिड विकेटच्या दिशेला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावेने संघाची धावसंख्या बघतोय आता मात्र 33 धावा झालेल्या आहेत. 33 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 19 धावा. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता.
परंतु बॅट्समॅन सहमत नाही आहेत ह्या चेंडूवर. माटे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. थर्ड अंपायर जवळ गेलेले आहेत. अंपायर रिव्ह्यू, अंपायरने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. चला पाणी देखील पाठवून द्या. चला पाणी पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला की हा चेंडू नो आहे, नो बॉल. तिसऱ्या पंचांचा इशारा की हा चेंडू नो आहे. कारण आपण पाहतोय की हा चेंडू कमरेच्या वरती हाताळला गेलाय. नो चेंडू म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. 34 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज आहे. तर 5 चेंडू 18 धावेची गरज आहे. याच्या पुढचा चेंडू फ्री हिट असेल. या पुढचा चेंडू आपण बघतो लाभाच्या दिशेला खेळला गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. पीछे हटके असं सांगायला हरकत नाही की घबरा के पीछे हटे ऐसे हम नहीं, कोशिश करके हारे तो भी कोई गम नहीं. खरोखरच अजूनपर्यंत प्रयत्न चालू आहेत अजित याचे. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल परंतु ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होताना दिसतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावा झालेल्या आहेत 41 धावा. 4 चेंडू आणि 11 धावेची गरज. अजूनपर्यंत सामना बॅलन्स 4-11. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. लोगांच्या दिशेला खेळून काढला गेला आणि अशा मुले या चेंडूवर पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत. या 2 धावेने संघाची धाव संख्या आता मात्र बघतोय आपण 43 धावा. 3 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे न्यू स्टार मडवीपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. अजूनपर्यंत सामना बघायला गेला तर दोन्ही बाजूने जिंकलेला आहे. 3 चेंडू 9 धावेची गरज. या पुढचा चेंडू आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार. एक जबरदस्त सामना बघायला मिळतो प्रेक्षकांना दुपारच्या सत्रामध्ये. असं वाटत होतं याच्या अगोदर की साई कृपा विरार फाटा या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवत होता. कारण जो सलामीचे बॅटर होते आकाश आणि आकाश हे बघायला गेलं तर सस्त्यामध्ये बाद झाले होते. त्याच्यानंतर आता बघायला गेलं तर 2 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. अटीतटीचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. न्यू स्टार मळीपाडा वर्सेस साई कृपा विरार फाटा. 2 चेंडू आणि 3 धावाची गरज.
बघूया विजयाचा शिल्पकार कोण ठरतोय या सामन्यामध्ये. एका बाजूला गोलंदाज आहे अभिजित आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर अजित. दोघांची जर राशी बघायला गेले तर एकच राशीचे दोन्ही खेळाडू आहेत, परंतु दोन्ही राशीची गरज नाही. ते विजय मिळवून द्यायचा आहे आपल्या संघाला. 2 चेंडू 3 धावेची गरज. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघू लिमिट अपच्या दिशेला जातोय. मी स्पीड होते आणि चुकीला माफी नाही. अशा प्रकारे विजय संपादन करतोय न्यू स्टार मडवीपाडा संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय साई कृपा विरार फाटा संघ. अप्रतिम सामना बघायला मिळाला प्रेक्षकांना. नक्कीच काय बोलशील प्रदीप या सामन्याविरुद्ध कसा सामना झाला बघा. पहिलं सुरुवाती क्षणापासून वाटत होता की साई कृपा विरार फाटा या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवत आहे, परंतु शेवटच्या षटकामध्ये नक्कीच हा सामना विरार फाटा संघाच्या बाजूने काढून नेऊन न्यू स्टार मडवीपाडा संघ विजयी होतोय. यस प्रदीप, एक क्षण असं वाटलं होतं की हा सामना विरार फाटा संघाच्या खिच्यामध्ये आहे. 20 धाव्यांची गरज होती. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव आली. त्यानंतर आपण पाहतोय की दुसरा जो चेंडू होता नो बॉल हाताला, कमरेच्या वरती चेंडू हाताला गेला आणि तिकडनं आपण पाहतोय की या सामन्याला करंटली मिळाली. त्यानंतर एक षटकार आला, वाईट आला. त्यानंतर पाहतोय की खराब फिल्डिंग देखील पाहायला मिळाली आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की हा सामना साई कृपा विरार फाटा संघाच्या बाजूने आपण पाहतोय हातामधून निसटून गेला.